पुरोगामी अशी ओळख असलेले महाराष्ट्र हे देशातले एक अग्रेसर राज्य आहे। राज्याचा विकास हा केंद्रबिंदू मानून प्रशासन काम करत आहे। कृषी, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, माहितीचा अधिकार अशा अनेक बाबतीत देशातील काही मोजक्या राज्यांमध्ये आपले राज्य प्रगतीपथावर आहे। माझी अशी धारणा आहे की प्रशासनाला मानवी चेहरा असणे फार गरजेचे आहे। सामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून काम केले तर त्याचा फायदा शेवटच्या घटकापर्यंत नक्कीच मिळतो। परिच्छेद राज्य विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करत असताना काही समस्या आहेत की ज्यावर जास्त लक्ष केंद्रित करून त्या सोडविण्यासाठी मी प्राधान्य दिले आहे। सध्या राज्यात स्त्रीभ्रूण हत्येचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे। मात्र शासनाने या समस्येवर मात करण्यासाठी अनेकविध उपाययोजना केल्या आहेत। बेकायदा सोनोग्राफी केंद्र आणि गर्भपात केंद्र सील करणे, समुचित प्राधिकाऱ्यांची नेमणूक, मोबाईल सोनोग्राफी केंद्रांवर बंदी असे अनेक प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत। कायदेशीर कारवाईबरोबरच समाजाची मानसिकता बदलावी म्हणून जनजागृतीवर भर दिला जात आहे। मला आशा आहे की या सामाजिक समस्येवर मात करण्याकामी आम्ही नक्कीच यशस्वी होऊ। या गंभीर समस्येबरोबरच राज्यातील कुपोषणाच्या समस्यांवर मूलभूत उपाययोजना करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। परिच्छेद राज्यात कृषी विकास करताना शेतीशी निगडीत जोडधंदे सुरू करण्याबरोबरच विविध कृषी योजना, हॉर्टिकल्चर, नरेगा या माध्यमातून शेतीचा आणि पर्यायाने त्या भागाचा विकास होऊन शेतकरी आत्महत्यासारखे दुर्भाग्यपूर्ण प्रकार थांबविण्यास मदतच होईल। परिच्छेद उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे। सर्वात जास्त विदेशी गुंतवणुकीत आपले राज्य अव्वल आहे। गुंतवणुकीचा ओघ हा केवळ मुंबईतच न वाढवता संपूर्ण राज्यभर वाढविल्यास राज्यात रोजगाराची संधी वाढणार आहे। त्यासाठी आम्ही महानगरांबरोबरच अविकसित भागात देखील उद्योग विस्तारासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहोत। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पायाभूत सुविधांच्या विकासावरही विशेष लक्ष दिले जात आहे। परिच्छेद सामाजिक न्यायाच्या तत्वानुसार तळागाळातील तसेच अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्यासाठी आमचा फोकस आहे। अशा नागरिकांना आरोग्याच्या सुविधा तसेच रोजगार मिळावा याकडेही लक्ष दिले जात आहे। यासोबत अनुसूचित जाती जमाती तसेच मागासवर्गीय समाजातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत याकडेही माझे कटाक्षाने लक्ष आहे। अजूनही एक महत्त्वाची बाब म्हणजे अपंगांना शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच अपंगत्व येणार नाही याकरिता उपाययोजना वाढविण्याविषयी माझी भूमिका आहे। अल्पसंख्याक समाजातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी, रोजगारासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहे। परिच्छेद राज्याला सुमारे 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे। या किनारपट्टीचा पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने वापर व्हावा यासाठी बंदराचे विकास केला जात आहे। बंदरांच्या अवतीभवतीच्या जागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर दिला जात आहे। परिच्छेद प्रशासन लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक असणे गरजेचे आहे। मग ते गाव पातळीवरील असो की राज्य पातळीवरील, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांमध्ये लोकसहभाग वाढला पाहिजे। या दृष्टीने प्रशासनाने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे। माझ्या दृष्टीने ई-गव्हर्नन्सला खूप महत्त्व आहे। त्यामुळे प्रशासनाला अपेक्षित असलेले गतिमानता आणि पारदर्शकता सहज साधणे शक्य होते। स्टॉप।